ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. किती प्रकार आहेत मेन मुख्य मला माहित आहे. स्टार्टमध्ये सांगायला मी मेन 2 टाइप्स. हाऊ मेनी टाइप्स मेन 2 टाइप्स. ओके. कोणते कोणते 2 मुख्य टाइप आहेत. एक ओपन चेन आणि एक क्लोज चेन. The 2 types main, one is open and one is the closed chain. Open chain it is also called as काय म्हणतात याला, it is also called as aliphatic or acyclic. सायकल असते का यांची नसते म्हणून याला काय म्हणतो आपण acyclic. ओके. आता क्लोज ला बोला काय म्हणतात. क्लोज इज also called as cyclic or it is also called as ring. याचे परत किती टाइप्स 2 टाइप्स राइट. हे सगळे आज आपण डिटेलमध्ये पाहू. कोणते ओपन चेन त्यालाच काय म्हणतो आपण सायक्लिक आणि क्लोज चेन असायक्लिक. क्लोज चेन सायक्लिक आणि यालाच काय म्हणतो आपण रिंग कंपाऊंड्स. ठीक आहे. आता रिंग कंपाऊंड्सचे परत 2 प्रकार काल बोललो होतो. कोणते असतात. 2 टाइप्स ऑफ रिंग कंपाऊंड. होमोसायक्लिक एक असतो आणि हेटेरोसायक्लिक एक असतो राईट. इट इज कॉल्ड एज होमो आणि हेटेरो. होमो आणि हेटेरोसायक्लिक असतात. होमोसायक्लिकचे परत 2 प्रकार आहेत. आहे लक्षात तुमच्या पुस्तक घ्यावे. ओके. तर बोला आता होमोसायक्लिकचे 2 प्रकार. होमोसायक्लिकचे 2 प्रकार ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक राईट. हे डिटेलमध्ये पाहिलं होतं आपण. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर chemistry. Total chemistry second it is depend on this only. हेटेरोचे पण परत 2 असतात. हेटेरो इज also परत 2 types. It is not given in the book. हेटेरोचे पण परत 2 असतात. ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक राईट. आता मला बोला ॲरोमॅटिकचे परत 2 प्रकार पाहिले होते आपण. ॲरोमॅटिकचे परत 2 प्रकार कोणते. बेन्झिनॉइड आणि कोणता नॉन बेन्झिनॉइड. बेन्झिनॉइड आणि काय नॉन बेन्झिनॉइड. ठीक आहे. ओके. आता पाहू सगळे 1 बाय 1 पाहू आपण. ओके. पहिला पाहू काय. फर्स्ट इज द ओपन चेन और असायक्लिक कंपाऊंड्स. द फर्स्ट वन नाउ वी विल सी ओपन चेन किंवा यालाच काय म्हणतात और इट इज ऑल्सो कॉल्ड एज असायक्लिक or it is also called as aliphatic. Okay. Aliphatic means belong to fat and oil family. Aliphatic कशाला म्हणतात. It is belongs to oil and fat. Now acyclic or open chain. What is this? In these compounds कसे असतात. Straight chain असते. They consist of the straight chain or branch किंवा यांची काय असते ब्रँच पण असते. स्ट्रेट चेन असते. कार्बनची चेन असते किंवा काय असते ब्रँच असते. ऑफ कोणाची ऑफ कार्बन आयटम. ओके. कसं फॉर एक्झाम्पल बघा ही चेन कशी आहे. CH3 CH2 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 असे कंपाऊंड आले कार्बनचे की तेव्हा म्हणायचं काय म्हणायचं दे आर ओपन और असायक्लिक. सायकल आहे का यांची नाही म्हणून याला काय म्हणायचं स्ट्रेट चेन. जेव्हा याला एक ब्रँच येते एखादी समजा फॉर एक्झाम्पल असा ब्रँच आला CH3 CH2C इकडे ब्रँच आला. ओके. या कार्बनची व्हॅलेन्सी 4 करा. बघा इथे काय आली एक ब्रँचिंग. ही चेन कशी आहे स्ट्रेट चेन. एक तर स्ट्रेट चेन असतो आणि एक तर काय असतो याच्यामध्ये ब्रँच असते. स्ट्रेट चेन अँड ब्रँच कोणते ओपन चेन. दॅट इज कॉल्ड एज ओपन चेन or that is called as acyclic. There is no cycle or it is also called as aliphatic. याशिवाय आणखी एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल्स CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H ला म्हणतात अल्डिहाइड ॲसिड अल्डिहाइड किंवा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड OH हे पण काय असायक्लिक. कुठं सायकल दिसायले का नाही. आणखी एक एक्झाम्पल बघा CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH हे काय झालं ॲसिड. हे अल्डिहाइड ॲसिड अल्कोहोल ऑल दीज आर व्हॉट
ओपन चेन असायक्लिक कंपाऊंड्स. कळलं? व्हॉट इज ओपन चेन कंपाऊंड्स? स्ट्रेट चेन असते किंवा काय असते याच्यामध्ये ब्रांच असते. ब्रांच ऑफ कोणाची असते? कार्बन आयटम्स. ब्रांच ऑफ व्हॉट? कार्बन आयटम्स. राईट. चला समजलं. पहिला कोणता झाला आपला? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. राईट. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये पहिला फर्स्ट वन स्ट्रेट चेन और यालाच काय म्हणायचं? ब्रँचिंग. चला कळालं? स्क्रीनशॉट घ्यायचं किंवा लिहून घ्यायचं घ्या पॉईंट. त्यानंतर दुसरा पाऊल होता क्लोज चेन. दुसरा कोणता पाऊल होता? क्लोज चेन. दिस इज द ओपन चेन. ओके. चला पटकन घ्या. फक्त याचे दोन पॉईंट लक्षात ठेवा, स्ट्रेट चेन आणि ब्रँचड चेन. काय असते ज्यात स्ट्रेट किंवा काय असतो? ब्रांच असतो. याशिवाय नंतर मी बरेच एक्झाम्पल घेतो, परत अजून एक्झाम्पल घेऊ आपण, त्यामुळे तुम्हाला कळते. आता फक्त अंडरस्टँड करून घ्या, समजून घ्या. सेकंड, now we will see second. First one is over. Second is closed chain. It is called as now closed chain, or it is also called as what? Ring, or it is also called as acyclic. It is called as cyclic. कशी असते? आता सायकल असते याच्यामध्ये. राईट. चला बघा. सायक्लिक असतो. काय असतो? सायक्लिक. क्लोज चेन, रिंग और व्हॉट इट इज? सायक्लिक. तर क्लोज चेन मध्ये कार्बन काय करतो? जॉईन करतो. कार्बन आयटम्स आर जॉईंड. ओपन चेनला सुद्धा मी कार्बन जॉईन केलं होतं. सगळे कार्बन काय केले होते? आपण जॉईनिंग केली होती. तर क्लोज चेन मध्ये सुद्धा कार्बन आयटम्स आर जॉईंड. कार्बन आयटम्स काय होतात? याच्यामध्ये जॉईन होतात. जॉईन. कार्बन आयटम्स आर जॉइंड टू फॉर्म रिंग. काय फॉर्म करतात? जॉईन टू फॉर्म एक रिंगच बनवून टाकते. जॉईन टू फॉर्म व्हॉट? रिंग. क्लोज चेनलाच एलिसायक्लिक बी म्हणतात. क्लोज चेनचं दुसरं नाव काय आहे? होमोसायक्लिक, एलिसायक्लिक. हे सगळे कशामध्ये आले? क्लोज चेन. सगळ्यांचं एकच आहे, रिंग. रिंग मध्ये जर सगळे कार्बन आयटम सेम असेल तर त्याला काय म्हणायचं? होमोसायक्लिक. त्या रिंग मध्ये ऑल द आयटम्स, ऑल द काय असतील आयटम्स, ऑल आयटम्स ऑफ कार्बन असेल तर त्याला काय म्हणायचं? होमोसायक्लिक. जर एखादा आयटम दुसरा आयटम असेल, वन अदर आयटम कार्बन शिवाय एखादा दुसरा आयटम असेल कोणता? फॉर एक्झाम्पल नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, सल्फर असेल, असं कोणताही दुसरा आयटम तुम्ही घेऊ शकता. कार्बन शिवाय दुसरा कोणताही आयटम असला कशामध्ये? रिंगमध्ये. जे रिंगमध्ये, तर त्याला काय म्हणायचं? दॅट इज ह्या आयटमला म्हणतात हेटेरो आयटम. दिस आयटम इज कॉल्ड एज हेटेरो आयटम. देअरफॉर इट इज कॉल्ड एज हेटेरोसायक्लिक. म्हणून याला काय म्हणायचं? हेटेरोसायक्लिक. बघा, होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक हे पण कोणाचे प्रकार आहेत? होमोसायक्लिक अँड हेटेरोसायक्लिक आर द टाइप्स ऑफ क्लोज चेन. होमो, हेटेरो, क्लोज, एलिसायक्लिक. एकदाच सांगायला सगळे बघा. आता चार एकदाच चालू आहेत. कोणते कोणते? पहिला आहे क्लोज चेन. कशाला म्हणायचं? कार्बन आयटम जॉईंड टू फॉर्म रिंग. समजा कार्बन आयटम जॉईन आहे, काय फॉर्म केली? रिंग. अशीच चेन जी आपण आता पाहिली होती, काय? CH2 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 हे काय तयार केलं? आता कार्बन जॉईन केलं. कार्बन जॉईन केला कोणाला? कार्बनला. कार्बन जॉईन केला कोणाला? कार्बनला. हेच फॉर्म्युला याचा कोणता आहे? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. याला कोणता फॉर्म्युला म्हणतो आपण? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तर कार्बन आयटम जॉईंड टू फॉर्म काय फॉर्म केला? रिंग फॉर्म केला की नाही? म्हणून याला काय म्हणायचं? क्लोज चेन. कळालं? हे याला काय म्हणतात? सायक्लोप्रोपेन. इट इज कॉल्ड एज सायक्लोप्रोपेन. इट इज कॉल्ड एज सायक्लोहेक्झेन. हे पण सायकल बनली, सायक्लोहेक्झेन. जर ऑल आयटम कार्बनचे आहेत, बघा सगळे आयटम कोणते आहेत? कार्बन. म्हणून याला तुम्ही होमोसायक्लिक सुद्धा म्हणू शकता. इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? होमोसायक्लिक. वाय होमोसायक्लिक? वाय? बिकॉज ऑल आयटम कसे आहेत?
होमोसायक्लिक, इट इज कॉल्ड एज होमोसायक्लिक. व्हाय? बिकॉज ऑल ॲटम सेम आहेत. कोणाचे आहेत? ऑल ॲटम सेम आहेत. कोणाचे आहेत? सेम. कोणाचे आहेत? ऑल ॲटम सेम आहेत. कोणाचे आहेत? कार्बनचे आहेत. बरोबर आहे. होमोसायक्लिक मध्ये ऑल ॲटम कोणते असतात? कार्बन ॲटम. ठीक आहे. आता जर एखादा दुसरा आला, आता हे पण होमोसायक्लिकच आहे. एक काय डबल बॉन्ड आहे बघायचे, हे सगळे काय सिंगल बॉन्ड. त्याला म्हणायचं सायक्लोहेक्झेन. इज कॉल्ड एज व्हॉट? सायक्लोहेक्झेन. अल्केन आहे. सगळे कसे आहेत? सिंगल बॉन्ड. एक डबल बॉन्ड आला तर याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड एज सायक्लोहेक्झीन. सायक्लोहेक्झीन, सायक्लोहेक्झेन, सायक्लोहेक्झीन. ओके. आता एक एक्झाम्पल आहे बघा, असा आहे. यामध्ये काय आहे? एक सल्फर आहे. बघा आता या एक्झाम्पल मध्ये काय आहे? सल्फर आहे. रिंग आहे. रिंग मध्ये काय? एक सल्फर आहे. तर काय झाला? हा सल्फर आला, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर आला. तर अशा कंपाऊंडला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज हेटेरोसायक्लिक. राईट. हा कंपाऊंड काय झाला? इट इज हेटेरोसायक्लिक. कारण याच्यात कोणता आयटम आला? अदर आयटम सल्फर आला कार्बन शिवाय. तिला म्हणतात THF. इट इज कॉल्ड एज THF, टेट्राहायड्रोफ्युरॉन. THF म्हणजे काय असते? टेट्राहायड्रोफ्युरॉन. जर ऑक्सिजन आला तर फ्युरॉन असतो. ऑक्सिजन असला तर काय असते? फ्युरॉन. इट इज कॉल्ड एज टेट्राहायड्रो. 1 2 3 4 काय म्हणायचं? टेट्राहायड्रो. टेट्राहायड्रो. टेट्राहायड्रो F म्हणजे काय? फ्युरॉन. इट इज कॉल्ड एज फ्युरॉन. टेट्राहायड्रोफ्युरॉन. THF शॉर्ट मध्ये नाव लक्षात ठेवा. THF. हा काय? सायक्लोप्रोपेन. सायक्लोप्रोपेन मध्ये काय? इथं काय ना म्हणजे काय असते? CH2 CH2 CH2. इथं 1 2 3 4 टेट्राहायड्रो. CH2 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 CH2. याला काय म्हणायचं? हेटेरोसायक्लिक. इट इज कॉल्ड एज हेटेरोसायक्लिक. पण कोणता हेटेरोसायक्लिक आहे? हेटेरोसायक्लिक आणि ॲलिसायक्लिक आहे. याच्यात पण दोन आहेत आता, ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. सो वी आर ऑल डिस्कसिंग अबाउट ॲलिसायक्लिक. हे सगळे कोणते कंपाऊंड आहेत? ॲलिसायक्लिक. क्लोज चेन, रिंग, सायक्लिक, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ॲलिसायक्लिक. ॲलिसायक्लिक दोन आहेत. होमो ॲलिसायक्लिक आहे हा. बघा लक्ष द्या. याला होमो म्हटलो मी, पण होमो कोणता आहे हा? होमो मध्ये दोन आहेत. एक होमो ॲलिसायक्लिक आणि होमो ॲरोमॅटिक. तर त्यापैकी हा कोणता आहे? होमो ॲरोमॅटिक. बघा होमो आणि कोणता ॲरोमॅटिक तिकडं. हा कोणता आहे? होमो ॲलिसायक्लिक. म्हणून याला काय म्हणायचं? ॲलिसायक्लिक पण म्हणता येते. ओके. ॲलिसायक्लिक पण ॲरोमॅटिक नाही म्हणता येते. फक्त ॲरोमॅटिक राहिला आपला. ॲरोमॅटिक नंतर पाहू. बघा परत ऐका, लक्ष द्या. हे जे इथं आपण पाहिलो हे सगळे पॉईंट लक्ष द्या. फक्त ॲरोमॅटिक राहिला. फक्त काय राहिला? ॲरोमॅटिक राहिला. आता मला बोला हा कसा आहे? हा एक्झाम्पल एक एक्झाम्पल लक्ष द्या. हा एक्झाम्पल कसा आहे? सायक्लिक आहे. ठीक आहे. क्लोज चेन आहे, सायक्लिक आहे. बघा एक एक मी जे विचारलं ते लक्ष द्या. बरोबर आहे का? एक एक बघा. हा सायक्लिक आहे, नो प्रॉब्लेम. फक्त त्याला तुम्ही आयडेंटिफाय करा, ओळखून घ्या कसे आहे. हे ओपन चेन आहे का? नाही. क्लोज चेन आहे. एक एक तपासा तिकडे. क्लोज चेन आहे का? आहे. क्लोज चेन मध्ये पण होमोसायक्लिक आहे का हेटेरोसायक्लिक आहे? होमोसायक्लिक आहे. बरोबर आहे. होमोसायक्लिक आहे हा. इथपर्यंत आला. होमोसायक्लिक नंतर ॲलिसायक्लिक आहे का ॲरोमॅटिक आहे? ॲलिसायक्लिक आहे का ॲरोमॅटिक आहे? कसा आहे हा? ॲलिसायक्लिक. ठीक आहे. तर तुम्ही 3 पॉईंट याच्यात पाहिले कोणकोणते? क्लोज, रिंग आहे, होमो आहे, ॲलिसायक्लिक आहे. कोणाला डाऊट? आता हा पहा. हा कसा आहे? क्लोज आहे का ओपन चेन आहे? क्लोज आहे. बरोबर आहे. कसा आहे हा? क्लोज आहे. क्लोज असून कसा आहे? होमो आहे का हेटेरो आहे? हेटेरो आहे.
काम चालू आहे की वगैरे आवाज यायला खडखड. बघा होमो आहे का हेट्रो आहे? चला बोला काय होमो आहे का हेट्रो आहे? दुसरा कंपाऊंड चला बघा मला बोला आता वन बाय वन. हा सेकंड कंपाऊंड आहे, ठीक आहे. हा सेकंड कंपाऊंड बोला मला कसा आहे हा सेकंड कंपाऊंड? सायक्लिक आहे का असायक्लिक आहे? एक एक सांगा पहिला. सायक्लिक आहे का असायक्लिक आहे? सेकंड कंपाऊंड सेकंड कंपाऊंड बोला कसा आहे? सायक्लिक आहे का असायक्लिक आहे? चला बोला पटकन आवाज यायले. आता यायले आवाज. सायक्लिक आहे. छान. कसा आहे? सायक्लिक आहे. आता सायक्लिक म्हणजे क्लोज चेन. सायक्लिक म्हणजे कोणता? क्लोज चेन. आता सायक्लिक मध्ये बोला मला कोणता आहे? होमो आहे का हेट्रो आहे? हेट्रो आहे. व्हेरी गुड. कोणता आहे? हेट्रो आहे. छान. हेट्रो मध्ये कोणता आहे? ॲलिसायक्लिक आहे का ॲरोमॅटिक आहे? कोणता आहे? ॲलिसायक्लिक आहे. व्हेरी गुड. तीन आन्सर करेक्ट आहे. समजले आता? चला बघा आता त्यानंतर चौथा बघा आता. चौथा तिसरा सायक्लोहेक्सेन हे बघा आता. चला ऐकू यायला आवाज? हा सांगा मला कसा आहे? ओपन चेन आहे का क्लोज चेन आहे? चला बघा आता बघून सांगा मला वन बाय वन. कसं आहे? सायक्लोहेक्सेन. तिथं नाव दिलेलं आहे त्याला सायक्लोहेक्सेन. सायक्लोहेक्सेन बोला कसा आहे? ओपन आहे का रे सायक्लोहेक्सेन? ओपन चेन आहे का? काय म्हणतात? क्लोज चेन आहे. कसा आहे? क्लोज चेन. क्लोज चेनलाच काय म्हणतो आपण? सायक्लिक म्हणतो है ना. क्लोज चेनलाच सायक्लिक. हा वेळा गडबड करू नका. दमान सांगा. ओपन चेन आहे का? क्लोज चेन आहे. सायक्लोहेक्सेन कसा आहे? क्लोज चेन आहे ना. पुढे ओपन दिसायची चेन. कसा आहे? क्लोज चेन आहे. हां चला क्लोज चेन मध्ये कोणता आहे? होमो आहे का हेट्रो आहे? होमो आहे का हेट्रो आहे? होमोसायक्लिक आहे का हेट्रोसायक्लिक? कोणता आहे? होमोसायक्लिक आहे. कसा आहे? होमोसायक्लिक. होमोसायक्लिक मध्ये बघा आता प्रकार दोन आहेत. बघून सांगा किती फळ्यावर. होमोसायक्लिक मध्ये दोन प्रकार आहेत. ॲलिसायक्लिक आहे का ॲरोमॅटिक आहे? होमोसायक्लिक मध्ये सांगा ॲलिसायक्लिक आहे का ॲरोमॅटिक आहे? ॲलिसायक्लिक आहे. बरोबर. चला कळालं आता? चौथ्या लक्षात बघा. चौथा बघा सायक्लोहेक्झीन. हेक्झीन आहे. काय म्हणायला आता? सायक्लोहेक्झीन. तिचं नाव काय? इट इज सायक्लोहेक्झीन. ठीक आहे. याचं बोला मला आता. सायक्लोहेक्झीन कसा आहे? ओपन चेन आहे का क्लोज चेन? क्लोज चेन. व्हेरी गुड. क्लोज चेन. सायक्लोहेक्झीन कसा आहे? क्लोज चेन. ठीक आहे. छान. आता क्लोज चेन मध्ये होमो आहे का हेट्रो आहे? क्लोज चेनचे दोन प्रकार असतात. कोणता क्लोज चेन आहे? होमोसायक्लिक आहे का हेट्रोसायक्लिक? होमोसायक्लिक. व्हेरी गुड. होमो आहे तर होमो कोणता आहे? ॲलिसायक्लिक आहे का ॲरोमॅटिक आहे? कसा आहे? ॲलिसायक्लिक आहे. कसा आहे? ॲलिसायक्लिक. आता फक्त राहिलं काय राहिलं? ॲरोमॅटिक राहिला आपला. हां तर मी आता सांगतो म्हटलं ॲरोमॅटिक ते पाहू होता. ॲरोमॅटिक राईट. तुला डाऊट करायला? नो डाऊट. ओके. आता फक्त पाहू ॲरोमॅटिक. तर एक पॉईंट परत एकदा पहा. काय म्हणायचं याला? क्लोज चेन, रिंग, सायक्लिक, ॲलिसायक्लिक. जर ऑल कार्बन ॲटम्स जॉईन असतात कशाने? तर कार्बन ॲटम्स जॉईन फॉर्म काय करतात? रिंग फॉर्म करतात. कार्बन ॲटम्स जॉईन करून काय फॉर्म करतात? रिंग फॉर्म करतात. तर त्याला काय म्हणायचं? सायक्लिक. ओके. ऑल ॲटम्स कार्बनचे असले, सगळे ॲटम कार्बन आहेत इथं, पण एक ऑक्सिजन आहे बघा. इथं कसं आहे? सगळे ॲटम कोणाचे आहेत? काय नाही म्हणजे काय असते? कार्बन असते. तुम्हाला माहिती आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये कार्बन हायड्रोजन माप असते. कार्बन हायड्रोजन दाखवायचं नसते. तर कार्बन हायड्रो काय नाही म्हणजे काय असते? कार्बन असते. तर कार्बन आहे म्हणजे ऑल ॲटम्स कार्बन असले तर काय ओळखायचं? होमोसायक्लिक. पाठच ठेवाय. ऑल ॲटम कार्बन असले काय म्हणायचं? होमोसायक्लिक. वन ॲटम कार्बन शिवाय दुसरा ॲटम असेल कोणता तर त्याला काय म्हणायचं? कार्बन ॲटम शिवाय दुसरा ऑक्सिजन असेल, सल्फर असतो, नायट्रोजन असतो, कोणताही असतो, तर त्यावेळी काय म्हणायचं त्याला? हेट्रोसायक्लिक. इट इज कॉल्ड एज व्हॉट? हेट्रोसायक्लिक. तर हे झालं आपलं. हे झालं, हे झालं, हे झालं. हेट्रोमध्ये पण ॲलिसायक्लिक झाला.
हे झालं. फक्त काय राहिलं बघा आता याच्यामध्ये, बघा एक वन बाय वन. हे झालं का नाही, हे झालं का नाही, हे झाला, हा झाला हेट्रोसायक्लिक. कोणता आहे हा हेट्रोसायक्लिक. हा दिस वन इज हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिक झाला कोणता आहे हा होमोसायक्लिक आहे. आणि होमोसायक्लिक मध्ये ॲलिसायक्लिक सेम असते तेच. सायकल जर कोणाची असेल फक्त कार्बनची असेल सायकल तर त्याला काय म्हणायचं ॲलिसायक्लिक होमोसायक्लिक. ॲरोमॅटिक राहिला आता, याच्यातला पण राहिला, याच्यातला ॲरोमॅटिक दोघांचा राहिला. ओके. हेट्रोसायक्लिक मध्ये पण बेन्झिनाइड नॉन बेन्झिनाइड दोन्ही असतात ॲरोमॅटिक. ओके. ॲरोमॅटिक काय बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. ॲरोमॅटिक पाहू आता लास्ट. aromatic compounds. Third type of we will see the aromatic compounds. Aromatic compound हा धडाच आहे तुम्हाला एक विशेष पुढे. वन चॅप्टर इज देअर aromatic compound म्हणून एक चॅप्टरच आहे aromatic compound. आता इथे फक्त ओळखा तुम्ही, सगळं तुम्हाला ओळखता आला पाहिजे फक्त बस. ओके. ओळखता आला तरी नो प्रॉब्लेम. तर aromatic compound is one chapter we will see in detail in that chapter. आता पहा काय चालू आहे. aromatic compound म्हणजे बेन्झीन असतोच. व्हॉट आर aromatic compounds? दे आर सायक्लिक असतात. हा ओपन चेन मध्ये नाहीच प्रकार, फक्त कोणते आहेत क्लोज चेनचेच. ओपन चेनचे प्रकार पाहिले का आपण नाही पाहिले. हे सगळे कोणते आहेत हे क्लोज चेन. सो aromatic compounds आर द सायकल असते, रिंग बनवतात कार्बन कार्बनची, बट इन विच बेन्झीन शुड बी प्रेझेंट. यामध्ये काय असतो in which benzene or benzene like benzene किंवा काय असतात benzene like compound is present. benzene like compounds are काय असते present to form काय फॉर्म करतात to form ring. याची पण काय बनवतात हे रिंग. तर त्याला काय म्हणतात aromatic compound. ॲरोमॅटिक मध्ये ही डेफिनेशन झाली बेन्झिनॉइड वाल्याची. बेन्झिनॉइड याच्यात दोन आहेत, एक बेन्झिन असला तर त्याला काय म्हणायचं बेन्झिनॉइड. बेन्झिन नसतो कधी कधी तर त्याला काय म्हणायचं नॉन बेन्झिनॉइड. ओके. पहिला पाहू बेन्झिन लाईक कोणते कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल बेन्झिन हा नुसता काय बेन्झिन असला तर याला काय म्हणतात ॲरोमॅटिक. इट इज कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक. बेन्झिनला वर काय NH3 आहे, वर NH2 असेल त्याला म्हणतात ॲनिलीन. त्याचं नाव आहे काय नाव ॲनिलीन. बघा बेन्झिन आला. ओके. हे काय नुसतं बेन्झिन. ओके. हे काय ॲनिलीन. आता बघा इकडे लक्ष द्या, दोन आहेत बेन्झिन असं बॉन्ड असतात, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल सिंगल डबल सिंगल डबल. इथं बघा कसा बॉन्ड आहे डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल. तर याला म्हणतात नॅफ्थॅलिन. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट नॅफ्थॅलिन. तर ज्यामध्ये बेन्झिन असतो C6H6 ठीक आहे, ज्यामध्ये बेन्झिन असतो तर त्याला काय म्हणतात ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हा फॉर्म्युल्यावरून कळत नाही आपल्याला, स्ट्रक्चर चालू आहे. नुसता फॉर्म्युला C6H6 असतो, बट द स्ट्रक्चर आपलं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कशावर आहे बेस्ड ऑन व्हॉट स्ट्रक्चर. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द स्ट्रक्चर इज गोइंग ऑन. So from formula we cannot understand, from the structure we can understand the what is the class. कोणता क्लास आहे हा ओपन आपलं ते वर्गीकरण चालू आहे ना त्यापैकी कोणता प्रकार चालू आहे. तर याला म्हणतात नॅफ्थॅलिन. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट नॅफ्थॅलिन. याला काय म्हणायचं ॲनिलीन. याला काय म्हणायचं बेन्झिन. पहा हे सगळे कसे आहेत हे कसे आहेत सगळे ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक असून ॲलिसायक्लिक आहे. ॲरोमॅटिक असून ॲरोमॅटिकचे पण परत दोन असतात, होमोवाले ॲरोमॅटिक आणि हेट्रोवाले ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक दोन आहेत. हे सगळे कसे आहेत सांगा मला. चेनमध्ये कुठं तुम्हाला दुसरा आयटम दिसायला का
कार्बनच्या चेनमध्ये सगळे काय कार्बनच आहेत. हे नायट्रोजन वर आहे, बाहेर आहे, चेनमध्ये नाही, चेनमध्ये नाही, म्हणून याला काय म्हणायचे, सगळे कसे आहेत, अरोमॅटिक होमोसायक्लिक. ऑल दीज आर होमोसायक्लिक अरोमॅटिक. होमोसायक्लिकचे पण टाईप आहे कोणते, अरोमॅटिक. अरोमॅटिकचे टाईप आहेत बेन्झिनॉइड आणि कोणता, नॉन बेन्झिनॉइड. लक्ष द्या, थोडंसं अवघड आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. सगळे पॉईंट 4-4 पॉईंटचा विचार करा एकदाच. कोणते, होमोसायक्लिक, बरोबर आहे. बघा होमोसायक्लिक आहे की नाही, कशावरून, सगळे काय असले पाहिजे, कार्बन. जर सगळे आयटम कार्बन असले तर काय म्हणावं त्याला, होमोसायक्लिक. बेन्झिन दिसला पाहिजे त्याच्यात, बघा बेन्झिन आहे की नाही, बेन्झिन असला काय म्हणावं, अरोमॅटिक. अरोमॅटिक. होमोसायक्लिक पण अलिसायक्लिक नाही. आता अलिसायक्लिक मध्ये बेन्झिन असतो का, नसतो. काय म्हणाल, ॲरोमॅटिक मध्येच काय असतो, बेन्झिन असतो. आहे बेन्झिन आहे, सगळे काय कार्बन आयटम आहेत. आता याचे हेट्रोसायक्लिक पण पाहू करा. हे कळालं, अरोमॅटिक होमोसायक्लिक झाले. अरोमॅटिक कोणते झाले, होमोसायक्लिक झाले. आता पाहू आपण अरोमॅटिक हेट्रोसायक्लिक. चला लक्षात येईपर्यंत काय झाले, अरोमॅटिक कोणते झाले, अरोमॅटिक कोणते झाले, हेट्रो का होमो, होमोसायक्लिक. राईट, व्हेरी गुड. अरोमॅटिक होमोसायक्लिक. आता काय पाहू, अरोमॅटिक हेट्रोसायक्लिक. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या, काढून घ्या. टेक द स्क्रीनशॉट फास्ट. राईट, ओके. कोणते कोणते आहेत, अरोमॅटिक कंपाऊंड्स. दीज आर कॉल्ड ॲज विच कंपाऊंड्स, अरोमॅटिक कंपाऊंड्स. अरोमॅटिक मध्ये दोन प्रकार आहेत, कोणते कोणते, एक बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. बेन्झिनॉइड म्हणजे काय असतं त्याच्यात, बेन्झीन असतो, बेन्झीन. राईट, ओके. चला झाला. आता नेक्स्ट पाहू हेट्रोसायक्लिक. हे झाले कोणते झाले, होमोसायक्लिक. राईट. आता याचे ॲरोमॅटिकचेच कोणाच चालू आहे आपला, 1 2 3 अरोमॅटिक कंपाऊंड्स. याचे पाहू आता कोणते, हेट्रोसायक्लिक. बघा आता नीट लक्ष द्या, ॲरोमॅटिक मध्येच होमोसायक्लिक इज ओव्हर. नाव इन ॲरोमॅटिक वी विल सी हेट्रोसायक्लिक. कोणते पाहू आता, हेटेरोसायक्लिक असेल, पण काय असेल, ॲरोमॅटिकच असेल. फॉर एक्झाम्पल आहे त्यांचे, एखादा आयटम दुसरा असतो, ऑक्सिजन आहे, डबल बॉन्ड असतो. हे बेन्झिन लाईक आहे. बेन्झिन किंवा बेन्झिन लाईक म्हटलो तर बेन्झिन सारखे असतात, लाईक म्हणजे सारख्या. बेन्झिन किंवा बेन्झिन लाईक तर जे असतात त्याला काय म्हणायचं, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, ॲरोमॅटिक म्हणतो. दे आर नॉन बेन्झिनॉइड. हे काय, हेट्रोसायक्लिक आहेत आणि काय, नॉन बेन्झिनॉइड. त्याच्यात बेन्झिन दिसणार नाही तुम्हाला कुठंच. बेन्झिन दिसणार का, नाही दिसणार. हेट्रोसायक्लिक असून नॉन बेन्झिनॉइड. इट इज कॉल्ड ॲज फ्युरान. काय म्हणतात, फ्युरान. नाव होते नंतर पाठवून जाते. फक्त हे बघा, याच्यात हेट्रो आयटम दिसायला का तुम्हाला, हो हेट्रो आयटम दिसतो, तर त्याला काय म्हणायचं, हेट्रोसायक्लिक. बाकी नाव ते पाठ करू नका, नाव ते आपोआप पाठ होते. जर सल्फर असेल, ऑक्सिजनच्या ऐवजी काय आता सल्फर असेल तर याला म्हणायचं थायोफिन. इज कॉल्ड ॲज व्हॉट, थायोफिन. आता जर अजून नायट्रोजन असेल, नायट्रोजन खाली हायड्रोजन असतं, त्याला म्हणतात पायरोल. इज कॉल्ड ॲज पायरोल. त्याला काय म्हणतात, फ्युरॉन. त्याला काय म्हणायचं, थायोफिन. तर हे नाव लक्ष ठेवा, फ्युरॉन, थायोफिन, पायरोल. हे सगळे कसे आहेत, हेट्रोसायक्लिक. कोणता हेट्रो आयटम आहे, फ्युरानमध्ये. खडखड आवाज करा. फ्युरानमध्ये कोणता आहे हेट्रो आयटम, चला पटकन बघा, बघून सांगा. नाही दिसते क्लिअर. आता बघा, फ्युरानमध्ये हेट्रो आयटम बघून सांगा. चला आवाज येतो. फ्युरानमध्ये हेट्रो आयटम कोणता आहे, ऑक्सिजन. व्हेरी गुड. ओ. थायोफिनमध्ये सांगा, थायोफिनमध्ये हेट्रो आयटम कोणता आहे, यस, व्हेरी गुड. थायोफिनमध्ये कोणता आहे, सल्फर. पायरोलमध्ये कोणता आहे, रिंगमध्ये आला पाहिजे ना, रिंगमध्ये कोण आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन नाही.
याची सायकल असते. ही काय असते? असं सायकल असते, रिंग असते. रिंगमध्ये आला पाहिजे. रिंगमध्ये कोणी आले? नायट्रोजन. जर रिंगमध्ये नायट्रोजन आला काय म्हणायचं त्याला? हेट्रो. म्हणून काय म्हणायचं त्याला? हेट्रोसायक्लिक. आणि कसे आहेत? नॉन बेन्झिनॉइड. कळालं काय सगळे? हेट्रोमध्ये काय असतो? ऑर्डर गॅन कार्बन. हेट्रो म्हणजे कशाला म्हणावं? ऑर्डर गॅन कार्बन कोणता असतो? O असतो, S असतो, N असतो, कोणताही असेल कार्बन शिवाय. कशात असला पाहिजे? मात्र रिंगमध्ये असला पाहिजे. जर रिंगमध्ये असला तर त्याला काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड एज हेट्रोसायक्लिक. राईट. तर हा कोणता झाला? इट इज aromatic. कोणते कंपाऊंड म्हणायचे आहे ना? These compounds are called as which compounds? Which compound? कोणते कंपाऊंड म्हणायचे आहे? aromatic. नाही, होमो कुठे आहे? हेट्रो aromatic. हेट्रो पण आहे आणि कोणते आहेत? aromatic. हेट्रोसायक्लिक. सायकल असते. मग ते हेट्रो म्हणून पूर्ण नाव पण आहे. काय म्हणायचं? हेट्रोसायक्लिक aromatic. ठीक आहे. काय झालं? प्लेन काय झालं? पॉवर चला आता आलं लक्षात येईल. फ्युरॉन ऑक्सिजन असतो फ्युरॉन. S असला तर काय असते? थॅओफिन. N असला तर पायरोल. तर हे पूर्ण क्लासिफिकेशन ओव्हर. युअर क्लासिफिकेशन इज फिनिश्ड. हा झाला क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. परत एकदा सांगा लास्टला कोणते कोणते दोन, एक ओपन चेन एक क्लोज चेन. क्लोज चेनचे परत दोन प्रकार, होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकचे परत दोन प्रकार कोणते? होमोसायक्लिकचे ॲलिसायक्लिक ॲरोमॅटिक. हेट्रोसायक्लिकचे पण दोन प्रकार कोणते? ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. ओके. हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक कोणता आहे? हा हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक. होमोसायक्लिक ॲरोमॅटिकचा कोणता पाहिला आपण एक्झाम्पल? होमोसायक्लिक ॲरोमॅटिकचा एक्झाम्पल बेन्झीन. आता पाहिलं ना? बेन्झीन असतो आणि काय असतो? नॅफ्थॅलिन असतो. ओके. बेन्झीन, नॅफ्थॅलिन, these are what? Homocyclic aromatic. Homocyclic aromatic. These are heterocyclic aromatic. These are homocyclic aromatic. ठीक आहे. ओके. Next point what was that? We will see the next point. Now the next point we will see. These are classification is over. सगळं झालं क्लासिफिकेशन. आता बघा आपण फंक्शनल ग्रुप म्हणजे काय असते? व्हॉट इज फंक्शनल ग्रुप? इट इज आयटम असतो, एक सिंगल आयटम असतो किंवा एक ग्रुप ऑफ आयटम असतो. फंक्शनल ग्रुप. ओके. इट इज अ आयटम और ग्रुप ऑफ आयटम रिस्पॉन्सिबल फॉर. हा जबाबदार असतो कशासाठी? इट इज रेस्पॉन्सिबल फॉर द कॅरेक्टरिस्टिक्स. जे वेगवेगळे गुणधर्म दाखवतात आपले जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. ओके. तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडची एक विशिष्ट काय असते? कॅरेक्टरिस्टिक्स असते. ओके. तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी जे दाखवते. रिस्पॉन्सिबल फॉर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोणाची? ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर हे आपले वेगवेगळे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आता पाहिले आपण एवढे प्रकार. तर यांची एक विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स असते. यांची काय असते?
एक गुणधर्म असतो, कॅरेक्टरिस्टिक्स असतो. कॅरेक्टरिस्टिक्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज वैशिष्ट्य. तर हे वैशिष्ट्य आपल्याला कळते कोणाचं, कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. तर ते कोणावरून कळतं आपल्याला, फंक्शनल ग्रुप. डेफिनेशन थोडी वेगळी आहे, अर्थ वेगळा आहे. इट इज ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम responsible for the characteristics of organic compounds or chemical compounds. So that are called as the functional group. Okay. For example, OH. OH functional group असतो. OH functional group असला, bond OH काय असते, bond OH. तर हा functional group असला तर आपण काय म्हणतो, अल्कोहोल म्हणतो, फॅमिली. बेसिक मध्ये शिकवलं होतं तुम्हाला, राईट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर काय म्हणतो आपण, अल्केन. जर बॉन्ड COOH असेल तर काय म्हणतात त्याला, ॲसिड. तर ही काय एक ॲटम असतो किंवा ग्रुप ऑफ ॲटम. एक नुसता ॲटम पण असतो. फॉर एक्झाम्पल बॉन्ड X ॲटम आहे, हा काय ॲटम आहे, किंवा हा काय ग्रुप ऑफ ॲटम असतो. इट इज अ ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम रेस्पॉन्सिबल फॉर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोणाची, ऑर्गॅनिक कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक आहे. कोणती आहे कॅरेक्टरिस्टिक्स याची, अल्कोहोल आहे. याची काय ॲसिड आहे. याची काय अल्किल हलाइड. याला काय म्हणतात, अल्किल हलाइड. असे खूप एक्झाम्पल आहेत. त्याला म्हणतात फंक्शनल ग्रुप. तर काय म्हणतात, इट इज कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. एक एक्झाम्पल बघा कसा, तुम्हाला हे पण मी शिकवलं होतं. CH3 बॉन्ड COOH. बघा CH3 बॉन्ड COOH आला. COOH जर आला तर याला काय म्हणायचं, हे कोणासाठी जबाबदार आहे, रिस्पॉन्सिबल फॉर ॲसिड. ओके. जर असा आहे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. बघा असा आहे तर काय म्हणूया, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH. तर याला काय म्हणू, याला काय म्हणू आता सांग. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH आहे. तर काय म्हणू त्याला, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH आहे. तर काय म्हणू त्याला, एक सांगितलं बघा ॲसिड, आणि याला काय म्हणू, अल्कोहोल. काय म्हणू याला, अल्कोहोल. एक जसं सांगितलं मी, याला काय म्हणतो आपण, ॲसिड. तर याला काय म्हणू, इट इज कॉल्ड एज अल्कोहोल. ओके. तर हे असते सोपं आहे. याला म्हणतात फंक्शनल ग्रुप. याला काय म्हणतात, फंक्शनल ग्रुप. इट इज ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम रेस्पॉन्सिबल फॉर व्हॉट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोणाची, ऑर्गॅनिक कंपाऊंडची. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. होमोलोगस सिरीज म्हणून आहे काय पॉईंट त्यानंतरचा, होमोलोगस सिरीज. एक सिरीज असते, ते पण सांगतो, कन्फ्युज होऊन जातं मला. ते लक्षात ठेवा, पाठ ठेवा. फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा आजचे, आणि सगळे कंपाऊंड तेवढे लक्षात ठेवा. पटापट पटापट जितकं जास्त लक्षात ठेवता येऊ शकते लक्षात ठेवा. सिलेबस आपण फास्ट फिनिश करू. ओके. ठीक आहे. थांबूया. समजायला सर्वांना.